तर स्वागत आहे आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचे। आज बनवलेली आहे पाटवडीची भाजी, म्हणजे चुनवडीची भाजी पण म्हणतात त्याला किंवा पाटवडीची भाजी म्हणतात। चला तर रेसिपीला सुरू करूया। तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे, मोठा बारीक असा पातळ कापून घेतलेला आहे। त्यानंतर खोबरं अर्धी वाटी, एक छोटं टमाटर, 7-8 लसूण पाकळ्या आणि छोटासा अद्रकचा तुकडा हे असं साहित्य मी घेऊन घेतलं। आणि कांदा मी हा तव्यावर परतवून घेतला छान लाल असा होईपर्यंत। त्यानंतर खोबरं सुद्धा आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित, खूप जळू द्यायचं नाही पण व्यवस्थित भाजायचं लालसर रंग येईपर्यंत खोबऱ्याचा। हे जे साहित्य खोबरा आणि कांदा भाजलेला आहे आपण ते मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलं। त्यानंतर लसूण अद्रक टाकलं, टमाटर टाकून घेतलं, त्यानंतर कोथिंबीर टाकली, 2 ते 3 हिरवी मिरची टाकली, अर्धा चमचा जिरं टाकलं। मस्तपैकी याची दरदरीत मिक्सरला पेस्ट बनवून घेतली। यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी सुद्धा घालायचं आपल्याला पेस्ट बनवताना। त्यानंतर साधारण 1 वाटी इथे मी बेसन घेतलेलं आहे। बेसन पीठ कोणी भाजून घेते, तर मी अगदी साधं नॉर्मल बेसन घेतलेलं आहे, अगदी त्याला भाजलं वगैरे नाही। तर इथे मी बेसनामध्ये सुद्धा थोडेसे बेसिक सुके मसाले टाकून घेतले। त्यानंतर जी पेस्ट बनवलेली आहे कांदा टोमॅटोची ती सुद्धा 1 चमचा टाकून घेतली। त्यानंतर तीळ टाकले आणि हे व्यवस्थित मिक्स करून भिजवून घेतलं किंवा एक छोटासा त्याचा गोळा बनवून घेतला। घट्टसर भिजवायचा, खूप पातळही नाही आणि खूप वेळ ठेवला तर हा आणखी घट्ट येतो किंवा कडक येतो, लाटायला सुद्धा आपल्याला त्रास होईल। त्यामुळे व्यवस्थित असा भिजवायचा, खूप जास्त कडकही नाही आणि खूप जास्त आसटही नाही, अशा पद्धतीचा हा गोळा भिजवायचा आहे आपल्याला। त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलं, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली। तेल छान गरम झाल्यानंतरच मोहरी टाकायची आणि व्यवस्थित मोहरी तडतडली की मस्तपैकी त्यामध्ये बनवलेला मसाला टाकून घ्यायचा आणि हे बेसिक मसाले मिरची पावडर, गोडा मसाला टाकून घेतला। त्यानंतर 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद आणि मिरची पावडर हे 2 चमचे घेतली, गोडा मसाला 1 चमचा। मिरची पावडर तुम्ही वाढवू शकता, जर तुम्ही हिरव्या मिरच्या जर यामध्ये टाकल्या नसेल तर तुम्ही मिरची पावडर जी आहे ती टाकू शकता जास्त। त्यानंतर शाही बिर्याणी पुलाव मसाला किंवा शाही बिर्याणी मसाला जो आहे तो एक एव्हरेस्टचा, तो मी यामध्ये टाकला 1 चमचा। त्यानंतर थोडासा अगदी कढीपत्ता टाकला, तोही फ्रेश नव्हता माझ्याकडे पण मी टाकून घेतला जो होता तो। हे मस्तपैकी मसाले शिजवून घेतले आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आणखी तेल सुटेपर्यंत शिजायला ठेवलेलं आहे। अगदी कमी किंवा मीडियम गॅसवर ठेवायचं। त्यानंतर मी मस्तपैकी हे जे बेसन भिजवून घेतलं होतं त्याची एक पोळी अशी लाटून घेतली आणि ती जाडसर लाटायची आहे, जशी आपण भाकर वगैरे लाटतो तशा पद्धतीची। आणि त्याचे व्यवस्थित शंकरपारे वगैरे जे बनवतो आपण तशा पद्धतीचे किंवा ढोकळा जसं कटिंग करतो मोठ्या साईजमध्ये तशा मस्तपैकी पाटवडी बनवून घेतलेल्या आहे। आणि या पाटवडी ज्या आहे त्या आपल्याला ग्रेव्ही किंवा रस्सा जो आहे तो छान उकळल्यानंतर आपल्याला टाकायच्या आहे भाजीमध्ये। तुम्ही बघू शकता व्यवस्थित या कापले गेलेल्या आहे आणि त्याची थिकनेस जी आहे ती व्यवस्थित आहे की लवकर शिजल्या पाहिजे यासाठी। त्यानंतर इथे मस्तपैकी तेल सुटलेलं आहे मसाल्याला आणि यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेतलं, साधारण 2 ते 2.5 ग्लास। तुम्ही गरम पाणी टाकू शकता यामध्ये किंवा थंड पाणी सुद्धा टाकलं तरी काहीच हरकत नाही। आणि छान याला उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये मी या ज्या वड्या बनवून घेतल्या आहे आपण त्या पूर्ण एक करून टाकून घेतलेल्या आहे आणि थोडासा एकदा चमचा फिरवून साधारण मीडियम टू हाय फ्लेमवर गॅस ठेवायचा, गॅसची पॉवर, आणि मस्तपैकी 10 मिनिट साधारण उकळून घेतलेली आहे भाजी। 10 ते 12 मिनिट तुम्ही उकळू शकता। त्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीचं टेक्स्चर छान घट्टसरपणा आलेला आहे त्याला आणि ह्या ज्या पाटवडी आहे त्या व्यवस्थित कापल्या जात आहे, म्हणजे भाजी बनलेली आहे, शिजलेली आहे असं समजायचं। म्हणजे त्या आतमधून टाईट झालेल्या आहे, खूप जास्त सॉफ्ट नाही। पाटवडीचं जेव्हा आपण बेसन भिजवलं त्यामध्ये अर्धा चमचा तेल सुद्धा टाकलेलं होतं, कच्चं तेल, जेणेकरून पाटवडी ज्या आहे त्या खूप अशा कडक होणार नाही, छान सॉफ्ट होतील आतमधून, त्यासाठी तेल टाकायचं असते। भाजी रेडी आहे। मस्तपैकी गरमागरम भाजी सर्व करायची, गरमागरम चपाती बरोबर, भाताबरोबर,
विदर्भामधली ही फेमस आणि सगळ्यांची आवडती भाजी आहे। तुम्ही नक्की बनवून बघा। तुम्हाला कशी वाटली ही भाजी किंवा याची रेसिपी तेही कमेंट करून नक्की सांगा। पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका। एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल। येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका। सगळे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, नक्की चेक करा। धन्यवाद।